राज्यातील नगर परिषदा आणि औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। राज्यात कार्यरत असलेल्या 105 नगर परिषदा आणि नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरींसाठी हा निर्णय लागू असणार असून या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे। राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत। त्याबाबतच्या तरतुदीला मान्यता देऊन महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत। पुणे शहरातील 8 मतदारसंघात भाजपला 27 मंडल अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात मंगळवारी मुंबईमध्ये बैठक पार पडली। मंडल अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी मतदारसंघातील किमान 50% नवीन बूथ समित्या स्थापन करण्याचं काम अपूर्ण आहे। दरम्यान एका आठवड्याच्या आत बूथ रचनेचं काम पूर्ण करा असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। दरम्यान आठवड्याच्या शेवटी मंडल अध्यक्षांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवारांनी मोठं गिफ्ट दिलंय। शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। जळगाव जिल्हा परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आणि विविध योजनांचा सत्यजित तांबेंनी आढावा घेतला। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांचे जिल्हा आणि शहर निहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेत। आता या अहवालांची छाननी करून तिथल्या संबंधितांसोबत चर्चा करून त्या शहर आणि जिल्ह्यामध्ये खांदेपालट करण्यात येणार आहे। एक मोठी बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। ही केवळ सदिच्छा भेट होती असंही एकनाथ शिंदेंनी भेटीनंतर सांगितलं। या भेटीत बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची आणि गप्पा मारण्याची दोघांची इच्छा होती असं शिंदे म्हणाले। मुंबईतल्या रस्त्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची चर्चा झाली। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न होता मुंबईतल्या विकास कामांवरती चर्चा झाल्याचं शिंदेंनी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। झाल्यानंतर गेले 1-2 महिन्यापासूनच भेटायचं, जेवायला या, एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं। आणि त्यामुळे मी आज आलो। सदिच्छा भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या। बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही। आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते। आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत। त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं। घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं। प्रत्येक वेळेला 2 नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही। महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहे। आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं। त्या स्नेहभोजनासाठी ते होते। काही जुन्या गोष्टींच्या आठवणीत सुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला। याच्या व्यतिरिक्त काही नाही।
नाही, आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना. शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत. एकनाथजी शिंदे पण तेच करतात. त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाहीये. पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो. आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्यभरात सूर्यदेवाचा प्रकोप बघायला मिळतोय. मात्र दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागानं दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. पुढचे 5 दिवस उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल अशी आनंद वार्ता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. जून ते सप्टेंबर या 4ही महिन्यात मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामान विषयक स्थिती अनुकूल राहील. देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 105% पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 36 अंशांवरती गेल्या. सकाळपासूनच उष्ण वारे जाणवत असल्यामुळे मुंबईकरांना गरमीच्या तप्त झळा सहन कराव्या लागल्यात. तर पुढील 2 ते 3 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र शासन आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्यात प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या कराराअंतर्गत राज्यात 3 AI कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. राज्य सरकारनं मंगळवारी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कर्मचारी राज्य विमा योजनेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची MMRDAच्या सह आयुक्तपदी बदली करण्यात आली. हिंगोली जिल्हाधिकारीपदी राहुल गुप्ता यांची तर सत्यम गांधी यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. तरुणांनो, सोशल मीडियावरील अनोळखी गोड मेसेजला बळी पडू नका. हा हनी ट्रॅप असू शकतो. याचा धोका वेळीच ओळखा, असा सल्ला उच्च न्यायालयानं दिलाय. उन्हाळी सुट्टीनिमित्तानं कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांची 5 ते 6 तास रखडपट्टी होतीये. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्या आणि अतिरिक्त गाड्यांच्या वेळेचं नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. त्याचा अधिक फटका जादा गाड्यांना बसतोय. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून जादा गाड्यांची तिकीटं काढलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शहरातील रस्त्याच्या दुभाजकावरती, पादचारी मार्गावरती तसंच झाडांवरती लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग पालिकेनं हटवलेली आहेत. पालिकेच्या वतीनं पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार बॅनर्सवरती कारवाई करण्यात आली. पाणी टंचाईच्या चटक्यात स्मार्ट सिटी असा उल्लेख होणाऱ्या ठाणे शहराला सुद्धा बसू लागलेत. सध्या मिळत असलेलं पाणी नागरिकांनी योग्य प्रकारे आणि जपून वापरण्यासाठी खास फॉर्म्युला तयार केलेला आहे. पाण्याची बचत करण्यासोबतच शॉवरखाली आंघोळ करू नका, तसंच आठवड्याभरातून एकदाच कपडे धुवा, अशा विविध प्रकारच्या सूचना महापालिकेनं केल्या आहेत. पुणे विमानतळानं आणखी एक नवा विक्रम नोंदवलाय. पुणे विमानतळावरनं एकाच दिवसात 210 विमानांची वाहतूक झाली. रविवारी एकूण 33,000 प्रवाशांनी विमानातून प्रवास केला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ आणि MIDCच्या जागांची भूसंपादन प्रक्रिया जलद गतीनं करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. सुरू असलेल्या भूसंपादन प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून दरमहा आढावा घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं 100वे विभागीय नाट्य संमेलन 24 एप्रिलपासून नागपुरात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोप होईल. RTE अंतर्गत दुसऱ्या प्रतीक्षा यादीत 1,09,102 रिक्त जागा होत्या. त्यापैकी अवघ्या 2,997 विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश घेतलेत. त्यामुळे दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 21 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती शिक्षण संचालक प्राथमिक विभाग शरद गोसावी यांनी दिली. ससून रुग्णालयामध्ये माणुसकी हरवली आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कारण अपघातात एक पाय गमावलेला रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाला होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. मात्र रुग्णालयाकडनं व्हीलचेअर तर दूरच कुणी मदतीसाठी सुद्धा पुढे आलं नाही. त्यामुळे रुग्णाला स्वतःच जमिनीवरती सरपटत रुग्णालयाच्या वॉर्डमधनं बाहेर पडावं लागलं. याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. गेल्या 6 वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असलेल्या पिंपरी चिंचवडकरांना उन्हाळ्यामध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाची परवानगी तसंच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता स्पर्धा परीक्षेचे बेकायदा वर्ग चालवणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिलाय.
एक मोठी बातमी नागपुरातून बघूयात. नागपूर विभागातल्या शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकरांच्या नेतृत्वात एका पथकानं ही चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभागात झालेल्या या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डॉक्टर पालकर यांनी राज्यातील निवडक शिक्षण अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये बोलावल्याची माहिती मिळाली आहे. पडताळणीनंतर कुठल्या शिक्षकाची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हे देखील उघडकीस येणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे 580 बोगस शिक्षकांची भरती झाल्याचं समोर आलंय आणि या घोटाळ्याची व्याप्ती पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये पसरली असल्याचं समोर येत आहे. याच 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर भरतीची शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी सायबर पोलिसात तक्रार केली होती. नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्येही बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याची माहिती मिळाली आहे. 580 बोगस शिक्षक कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थाचालक आणि बनावट कागदपत्र केलेल्यांनी उल्हास नरड विरोधात कट रचल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. वाशी टोलनाका इथली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाशी खाडी पुलावरती MSRDCच्या माध्यमातून नव्यानं 2 पूल उभारण्यात आलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वीच मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली. आता या पुलाचं देखील काम पूर्ण झालं असून येत्या 10 दिवसात या नव्या मार्गिकेचं लोकार्पण होईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा केलेला कायदा रद्द करून एक रकमी FRP देण्याचा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राज्य सरकारनं एक रकमी FRP देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान साखर सम्राटांच्या इशाऱ्यावरती राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी म्हटलं. सांगली मिरज कुपवाड पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपुरात बदली करण्यात आली. या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा होता, मात्र राज्य सरकारनं IAS अधिकारी सत्यम गांधी यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. MMRDAच्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेतील ठाणे भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या वेगात सुरू आहे. या टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा पार झालाय. वसई विवा मार्गावरती अंजूर फाटा इथे 65 मीटर लांबीच्या तुळईची यशस्वी उभारणी करण्यात आली. पुण्यामध्ये रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 6 मार्गांवरती रात्राणी बस सुरू असून या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि रात्राणीच्या 6 मार्गावरती धावणाऱ्या PMPला गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांचा प्रवास हा गारेगार करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या ताफ्यात येत्या काळात टप्प्याटप्प्यानं 2100 वातानुकूलित बसेस समाविष्ट करण्याचं नियोजन आहे. राज्यातील मध्य रेल्वेच्या 15 रेल्वे स्थानकावरील नवीन पादचारी पूल खुले करण्यात आले. या पुलांची उभारणी 2025 मध्ये करण्यात आली. या पुलांमुळे रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलावरून प्रवास करणं शक्य झालंय. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDC औद्योगिक भूखंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं बांधलेले गाळे अद्याप धुळखात पडू नयेत. गाळ्यांचं बांधकाम पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे MIDCनं महापालिकेला 14 कोटी रुपयांचा दंड आकारलाय. दंड भरणं शक्य नसल्याची भूमिका महापालिकेनं घेतली असून MIDC सोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटपाचं नियोजन करण्यात आले. त्यासाठी 248 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाणार आहे. भारतातील पोलीस दलात महासंचालक आणि पोलीस अधीक्षक यासारख्या वरिष्ठ पदांवरती 1000 पेक्षा कमी महिला आहेत. पोलीस दलातील 90% महिला कॉन्स्टेबल पदावरती काम करत आहेत. एक मोठी बातमी बघूयात. अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या विमानतळावरनं मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा आजपासूनच सुरू होणार आहे. दरम्यान यासोबतच विदर्भातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना 831 कोटींचं अनुदान वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
चिपळूण तालुक्यातल्या भिले जांभूळवाडी खार भूमी विकास योजनेच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे. या कामासाठी शासनाकडून 83 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. आता कामाला गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पालघरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या हाती भला मोठ्या अजगराची शेपटी देऊन एका सर्पमित्रानं जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या धक्कादायक प्रकरणानंतर पालघरमधील सर्पमित्रांकडून संताप व्यक्त होतोय. सांगलीच्या वाळवा हातभार परिसरात गवा आढळला. गव्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या गळतीकडे लघु पाटबंधारे विभागानं वेळेवरती लक्ष न दिल्यामुळे आता 35 ते 40 गावांवरती पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. मागील 2.5 ते 3 वर्षांपासून धरणाला गळती लागलेली असून धरण फुटेल या भीतीनं धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आलेत. मात्र ही गळती थांबलेली नसल्यामुळे धरणातील बहुसंख्य पाणीसाठा वाहून जातोय. बुलढाण्याचं ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबा मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवात अतिशय उत्साहात हा उत्सव संपन्न झाला. या यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थिती लावली. यात्रेच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भाविकांनी तब्बल 70 कोटींचं दान दिलं. यामध्ये दानपेटीत तब्बल 70 कोटी तर 17 किलो सोनं आणि 256 किलो चांदीचा देखील समावेश आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 2023-24 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली. या क्रीडा पुरस्कारावरती कोल्हापूर आणि परिसरातील 7 खेळाडूंनी आपली नावं कोरली आहेत. यात मानसिंग पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान जाहीर झालाय. चैत्र यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान केलं. तसंच सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण केलेत. त्यासोबत मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री इत्यादी विविध देणग्यांच्या माध्यमातून 2,56 लाखांचं उत्पन्न मिळालंय. मागील चैत्र यात्रेच्या तुलनेत 1,29,81,267 इतकं उत्पन्न वाढलंय. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत. त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी गर्दी बघायला मिळाली. 3 दिवसात साधारण 65,000 भाविकांनी दर्शन घेतलं असून तब्बल 1.5 कोटींची उलाढाल झाली आहे. कांदा बाजार भावात कमालीची घसरण झाली असून कांद्याला फक्त 5 ते 7 रुपये किलो इतका दर मिळतोय. मंगळवारी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,64,476 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 700 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 700 रुपये दर मिळाला. लातूर बाजारात हरभऱ्याची आवक वाढली आहे. बाजारात 19,502 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 5,747 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा केंद्र सुरू केलंय. या केंद्रामध्ये VST, IFC आणि VPF या प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. इथून अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला निर्यात सुरू झाली असून लवकरच युरोपियन देशांमध्ये सुद्धा निर्यात सुरू होणार आहे. या केंद्रामधनं यावर्षी 4,000 टन आंबा निर्यात करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 17,476 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,930 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. एक मोठी बातमी बघूयात. नागपुरातल्या दंगलग्रस्त भागामध्ये आज काँग्रेसनं सद्भावना शांती मार्चचं आयोजन केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात हा सद्भावना शांती मार्च काढण्यात येणार आहे. नागपुरातील दंगलग्रस्त भागातनं ही रॅली निघेल. आज सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते गांधी गेट महाल इथून या सद्भावना शांती मार्चला सुरुवात होईल. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईतील दहिसर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून जुन्या प्रकरणामध्ये जमा केलेलं साहित्य तक्रारदारांना परत केलंय. झोन 12च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले 54 लाख रुपये किमतीचे दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि रोख रक्कम तक्रारदारांना परत केली आहे. परभणीतील पाथरी शहरातील शौचालयात 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. त्यानंतर खळबळ माजली. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केल्याच्या जखमा आहेत. पैशाच्या देण्याघेण्याच्या वादात हा प्रकार झाल्याचं त्याच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. पाथरी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय. हा इसम मानवत शहरामध्ये राहायचा. पुण्यातील लक्ष्मण शिंदे हत्या प्रकरणातील 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली. पाटणा आणि पुणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी देखील अटक करण्यात आलाय.
वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरनं पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतरण झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये त्याला जोरदार विरोध करण्यात येतोय. या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात 3 जणांचा मृत्यू झाला तर 200 जणांना अटक झाली आहे. उत्तराखंडमध्ये सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी निवासी डॉक्टरांना आरोग्य सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार इच्छुक निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची जबाबदारी सर्व राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना सूट दिल्यानंतर शेअर बाजार सलग 2 दिवस वाढलेला आहे. 2 सत्रात वाढलेला आहे. त्यामुळे 2 दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती 18.42 लाख कोटी रुपयांनी वाढली. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर जागतिक बाजारांसह भारतीय बाजारावरती सकारात्मक परिणाम दिसून आला. भाज्या आणि प्रथिनयुक्त वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ विक्री क्षेत्रातील महागाईचा दर घसरला होता. हा दर 3.34% झाला. हा महागाईचा दर गेल्या 6 वर्षातील नीचांकी दर ठरलाय. मार्च 2025 मधील महागाईचा दर ऑगस्ट 2019 मधील 3.28% दरानंतरचा सर्वाधिक कमी दर ठरलाय. मार्च 2025 मध्ये आयातीतील वाढीमुळे भारताची व्यापारी तूट 1.84 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या महिन्यापेक्षा ही 34% जास्त आहे. देशात आयातीत 11.4% वाढ झाली आहे. गेल्या 6 दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोनं चांदीचे भाव मंगळवारी काहीसे कमी झाले. सोनं 700 रुपयांनी घसरून 23,300 रुपये 93,300 रुपये तर चांदीमध्ये 500 रुपयांची घसरण होऊन ती भाव कमी झालेत आणि भाववाढ होत जाऊन सोमवारी सोनं 94,000 पोहोचलं. गेल्या आर्थिक वर्षामध्ये होणाऱ्या भूराजकीय तणावामुळे भारताची एकूण रत्न आणि दागिन्यांची निर्यात 11.72% घटून सुमारे 2.41 लाख कोटी रुपये झाली. तर 2023-24च्या वर्षात एकूण रत्न आणि दागिन्यांची निर्यात 2.67 लाख कोटी रुपये झाली. पंजाब नॅशनल बँकेत 13,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सीनं भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपच्या सर्वात महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. युरोपचे वकील पॉल बिकायत आणि त्यांचा मुलगा सायमन हे दोघे आता चोक्सीची बाजू मांडणार असल्याचं कळतंय. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणखी तीव्र होत असताना चीननं अमेरिकी कंपनी बोईंगकडनं विमानं स्वीकारण्यात येऊ नयेत असे आदेश आपल्या हवाई वाहतूक कंपन्यांना दिलेत. अमेरिकेनं चीनवरती लावलेल्या 145% आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर चीननं हा निर्णय घेतलाय.